हॅलो फ्रेंड्स, माझे नाव निर्मला आणि आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण। ह्याच्यामधले जास्त गरजेचे असते ते नाम। नामला आपण इंग्रजीत नाउन असे म्हणतो। नाउन असे म्हणतो। हे नामाचे अर्थ काय तर नामाची व्याख्या काय तर एका व्यक्तीचे नाव, एका ठिकाणाचे नाव, एका प्राण्याचे नाव, एका वस्तूचे नाव इत्यादी। आता मम्मीने मला काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण त्याच्यात नाम शोधणार आहोत। चला तर आंबा खूप गोड आहे। ह्याच्यामधले नाम काय तर आंबा, कारण की हे फळाचं नाव आहे। जिराफ हा उंच प्राणी आहे। जिराफ का, कारण की ते प्राण्याचे नाव आहे। आणि असे काही वाक्यांमध्ये दोन दोन ही नामं दिले जातात। कोमल ही खूप हुशार मुलगी आहे। कोमल कारण की हे एका पोरीचे नाव आहे, मुलीचे नाव। मुंबई खूप मोठे शहर आहे। मुंबई कारण की हे ठिकाणाचे नाव आहे। सिंह हा जंगलाचा राजा आहे। सिंह कारण की हे प्राण्याचे नाव आहे। पूजा इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। पूजा कारण की ते एका मुलीचे नाव आहे। पुण्यात आज खूप जोरदार पाऊस आहे। पुण्यामध्ये आज खूप जोरदार पाऊस आहे। पुण्यामध्ये कारण की हे ठिकाणाबद्दल सांगितलं जाते। सायकलचा रंग पिवळा आहे। सायकलचा कारण की ही वस्तू आहे। अशोकला कलिंगड खायला खूप आवडते। अशोकला आणि कलिंगड का, कारण की अशोकला हे मुलाचे नाव आहे आणि कलिंगड एका फळाचे नाव आहे। चिक्कू खूप गोड फळ आहे। चिक्कू कारण की हे फळाचे नाव आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब